पुण्यात गेल्या एक आठवड्यापासून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला तणाव हा आपण सर्वांनी पाहिला. यातच काही कमतरता होती ती दगडफेकीची घटना देखील समोर आली आणि यानंतर काल काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला देखील करण्यात आलाय. अशा घटना सातत्याने घडत आहेत आणि पुण्याच्या राजकीय संस्कृतीला न शोभणाऱ्या घटना या सातत्याने घडत आहेत. या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. दादा, काय सांगाल की नेमकी ही संस्कृती पुण्याची नाहीये, ते काय घडत? आम्ही पोलीस आयुक्तांना आता हेच सांगितलं की या पुण्यनगरीमध्ये, या पुणे शहरामध्ये सातत्याने एक राजकीय पातळी जी वैचारिक भूमिका मांडण्याची असेल ती प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये दिलेला. आमचे प्रवक्ते हनुमंत पवार हे एका माध्यमासमोर आपली काँग्रेस पक्षाची भूमिका ठेवून बाहेर पडत असताना त्या मुख्य ऑफिस समोरच भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना खुलेआम पिस्तूल दाखवलं, जीवे मारण्याची धमकी दिली आणि 4-5 च्या टोळक्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली. ते जखमी झाले. ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचं मेडिकल चेकअप झालं. असं असताना त्या आरोपींना फक्त पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि सोडलं जातं, काही कारवाई होत नाही. 10 दिवसापूर्वी झालेला काँग्रेस भवनचा जो हल्ला होता, त्या भवनामध्ये ज्यांनी दगडफेक केली, आमचा कार्यकर्ता जो रक्तबंबाळ झाला, त्याला दगड मारणारा आरोपी हा हिट लिस्टवरचा आरोपी आहे. अजून 10 दिवसात त्याच्यावर साधी कारवाई नाही. तर पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून लोकशाही संपवण्याचं काम, विरोधी पक्ष संपवण्याचं काम जे मनसुबे त्यांचे आहेत, अशा पद्धतीने जे चालले ते आम्ही होऊन देणार नाही. वेळ प्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते लोकशाही आणि संविधानासाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन उभं करतील, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आज आम्ही जाहीर केलं. एकंदरीत निश्चित राजकारणात मतभेद असतात, मात्र हे मनभेद देखील आता पुण्यात निर्माण व्हायला सुरुवात झाली. कोण जबाबदारी नेमक्या ह्या राजकीय परिस्थितीत? याला भारतीय जनता पार्टी मुख्य कारणीभूत आहे. कारण आपण जर पाहिलं असेल की लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते, आमचे नेते खासदार राहुल गांधी हे आपली भूमिका मांडत होते. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती उत्तर म्हणजे त्या ठिकाणी चर्चेमध्ये ते बोलत होते, त्यांना बोलून दिलं नाही, सभागृह बंद पडलं. आणि मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला एवढी भीती वाटली आहे राहुल गांधींची आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची की त्यांनी लोकसभेमध्ये उत्तर सुद्धा दिलं नाही, आलेच नाही आणि लोकसभा संपवली. ज्या पद्धतीने हे सर्व चाललंय, ज्या फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला मागणी करायचा अधिकार आहे. विरोधी पक्ष आरोप करेल त्या आरोपाला उत्तर देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने ठेवली पाहिजे. पण आता त्यांच्याकडे वैचारिक भूमिका राहिली नाही. ते लोकशाहीला मानत नाही, ते संविधानाला मानत नाही. त्यांना फक्त गुद्द्याची आणि ठोकशाहीच्या मार्गाने जर विरोधी पक्ष संपवायचे असतील तर ते आम्ही होऊन देणार नाही.